नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. तर मंडळी, आज आपण होळी स्पेशल पुरणपोळी पाहणार आहोत. मस्त गुबगुबीत टम्म फुगलेली पुरणाची पोळी अगदी दुसऱ्या दिवशी जरी आपली राहिली ना तरीही ती मऊच राहणार आहे. त्यासाठी की नाही आपण खूप महत्त्वाच्या अशा टिप्स पाहणार आहोत ज्या आम्ही पहिल्यापासूनच फॉलो करत आलेलो आहोत. तर चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ कुकरमध्ये घालून घेतली, स्वच्छ धुवून घेतली आणि ती अर्धा तास भिजू घातली. आणि दुसऱ्या भांड्यांमध्ये मी अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ ती देखील भिजू घातलेली आहे. ती कशासाठी मी पुढे सांगतेच आहे. अर्धा तास आपण हरभऱ्याची डाळ भिजू घातलेली होती, छान भिजली की त्यामध्ये आपण परत थोडंसं पाणी ॲड केलं, चिमूटभर हळद घातली आणि थोडंसं तेल घातलं. कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. कुकरमध्ये डाळ छान शिजते आणि तोपर्यंत आपली डाळ शिजती आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेणार आहोत. पुरणाचा स्वयंपाक करताना ह्या स्टेप खूप महत्त्वाच्या आहेत की सुरुवातीला आपण डाळ भिजू घातली ना की मग डाळ भिजल्यानंतर शिजायला ठेवायची आणि तोपर्यंत पहिल्यांदा कणिक मळून घ्यायची. म्हणजे जे पिठं आपल्याला मळायचे असतात, तिंबायचे असतात ना, ते सुरुवातीला तिंबून घ्यायचे, म्हणजे आपल्या बाकीच्या तयाऱ्या होईपर्यंत आपली पिठं छान भिजतात. तर त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे मैदा घेतला आहे, अर्धा चमचा मीठ घेतलं आहे आणि थोडीशी हळद घातली. सगळं छान मिक्स करून आपण ज्या पद्धतीनं चपातीला कणिक तिंबतो तशीच तिंबायची. ह्याला वेगळं काहीच करायचं नाही. का ते पुढे सांगते. तर काय करायचं, एक पांढरा शुभ्र असा रुमाल किंवा कपडा घ्यायचा, त्यामध्ये ही कणिक घालायची, छान अशी गाठ बांधून घ्यायची आणि ह्या कणिकेला घ्यायचं आपण एका पाळ्यामध्ये ठेवून आणि नंतर त्या पाळ्यामध्ये की नाही कणिक बुडेल इतपत पाणी घालायचं आहे. आपले बाकीची कामे होत आहेत तोपर्यंत ही कणिक खूप छान अशी मऊसूत अशी भिजते बरं का. आणि ह्याने ना पोळ्या खूप मऊ अशा लुसलुशीत होतात आणि अगदी पुरणाची पोळी दुसऱ्या दिवशी जरी खाल्ली तरीही मऊच राहते. ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे. तुम्हाला वाटेल पाण्यामध्ये कणिक ठेवल्यामुळे कणिक पातळ होईल का? अजिबात होणार नाही आणि छान कणिक मऊ लुसलुशीत अशी भिजून तयार होईल. अजिबात मळायचं वगैरे आपला जो वेळ असतो ना तो वाचतो, आपलं कष्ट देखील वाचतं. नंतर झाकण घालून बाजूला ठेवून द्यायचं आहे. आपली डाळ छान शिजली तर त्यामध्ये की नाही आपण परत गरम पाणी ॲड केलं आणि ते पाणी उकळलं. आपल्याला येळवणी काढायची आहे. येळवणी काढताना देखील आपण पातेल्यात शिजवत होतो पूर्वी, त्यावेळी की नाही वरचं पाणी खाली शिफ्ट करायचं, मग भरपूर येळवणी निघायची. आता कुकरमध्ये शिजवतो आहे, थोडंसं पाणी कमी वाटलं तर उकळतं पाणी घालायचं. उकळी आली की ह्या पद्धतीनं डाळ गाळून घ्यायची आणि खाली की नाही जे येळवणी असते त्याची आमटी करायची. छान मस्त असं येळवणी काढल्यानंतर आपण ह्याच कुकरमध्ये त्याला चटका देऊन घेणार आहोत, म्हणजे पुरणाला गूळ मिक्स करून चटका द्यायचा आहे. तर पुरणाची पोळी ही गुळाची छान लागते, चविष्ट लागते. त्यासाठी आपण इथे साखरेचा वापर अजिबात करणार नाही आहोत. तर सुरुवातीला की नाही जे आपण येळवणी काढलं त्यावेळी ही डाळ जी आपण कुकरमध्ये घालून घेतली तर त्या कुकरमध्ये एकदा घोटून घ्यायची. मस्त मऊ लुसलुशीत शिजलेली डाळ आहे. तर आपली डाळ घोटली की मग त्यामध्ये आपण जितकी डाळ घेतली होती तितकाच किसलेला गूळ घ्यायचा आहे. गूळ छान असा बारीक खिसायचा, त्याचे कुटून असे तुकडे करायचे नाहीत. एखादा तुकडा मोठा राहिला तर मग तो विरघळायला वेळ लागतो त्यामुळे. आणि छान आपण गॅसवरती की नाही मंद गॅसवर हा चटका देऊन घेणार आहोत. आणि तुम्ही पाहताल सुरुवातीला आपल्याला हे पुरणाचं मिश्रण पातळ वाटलं, नंतर हे जसं जसं चटका देत जाईल तसं तसं ते घट्ट होतं आणि पळीमध्ये आपण असं धरलं ते पडलं नाही की समजायचं की ते चटका व्यवस्थित देऊन झालेला आहे. सुरुवातीला थोडंसं गरम असताना पातळ वाटतं, पण नंतर वेळ जाईल तसं तसं ते छान घट्ट होतं आणि व्यवस्थित पुरण तयार होतं. पुरणाच्या चाळणीवरती घालून ह्या पद्धतीने वाटून घ्यायचे. आपल्याकडे पुरणपात्र असू द्या, पुरणयंत्र असू द्या किंवा ही गाळणी असू द्या किंवा मिक्सरला जे आपल्याकडे उपलब्ध असेल त्याने हे पुरण मस्त असं वाटून घ्यायचं. डाळ छान भिजली होती, छान शिजली होती, त्यामुळे पुरण पण आपलं मस्त असं मऊसूत झालेलं आहे आणि पटकन 2 मिनटात वाटून होतं बघा हे पुरण. आणि नंतर आपण
पुरण वाटलेलं आहे ना त्यामध्ये आपण जायफळ पूड आणि थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे. आता तुम्ही म्हणताल की चटका देतानाच घालायला पाहिजे होतं, पण जेव्हा आपण गरम असताना वेलची पूड जायफळ पूड घालतो की नाही तर त्याचा फ्लेवर त्याचा स्वाद तितका येत नाही जितका थोडंसं कोमट झाल्यानंतर येतो. त्यामुळे आपण शेवटी घातलेला आहे. आपला पुरणाचा झटका देऊन झाला की आता आपण जी सुरुवातीला डाळ भिजू घातल्या होत्या त्या डाळी छान भिजून झालेल्या आहेत. त्यासाठी त्यातलं पाणी काढून घेतलं आणि ते मिक्सरच्या भांड्यात घातलं. त्यामध्ये घातली आपण हिरवी मिरची आपल्या चवीप्रमाणे घालायची. मस्त पाणी न घालता वाटून घेतलं. ते एका पाण्यामध्ये काढलं. त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली आणि मस्त छान मिक्स केलं. सुरुवातीला मी थोडंसं मीठ घातलं होतं आणि नंतर मी परत थोडंसं मीठ घातलेलं आहे. तुम्हाला वाटेल माझ्याकडून मीठ डबल पडलं, पण तसं नाही. ते थोडंसं वाटताना मीठ घातलं की नाही की अगदी फाईन पेस्ट होते, बारीक पेस्ट होते. ही खूप छोटीशी ट्रिक आहे, पण ह्याचा छान उपयोग होतो मिक्सरचा वापर करताना. आणि मस्त छान फेटून घ्यायचं आहे. जितकं आपण फेटू तितके ह्याचे पकोडे छान होणार आहेत. आज आपण बेसनाचे पकोडे न करता भिजवलेल्या डाळीचे पकोडे करणार आहोत. थोडासा वेगळा फ्लेवर येतो, वेगळा स्वाद येतो आणि खाते वेळेस पण वेगळं छान वाटतं म्हणून हे पकोडे केलेले आहेत. आता होळी आहे म्हटल्यावर वेगवेगळे प्रकार तर झालेच पाहिजेत. मस्त कडकडीत तेलामध्ये गोल गरगरीत आपण पकोडे तळून घेणार आहोत. आणि जेव्हा हे पकोडे तळले जातात की नाही असे वरती तरंगायला लागतात म्हणजे त्यावेळेस आपण ते काढायचे. आपण गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची, कारण ह्या डाळी आहेत बेसनाच्याला पटकन तळलं जातं पण डाळीला थोडासा वेळ लागतो. सर्व पकोडे तळून झाले. त्याचसोबत मी थोड्याशा मिरच्या पण तळल्या. पकोडे आणि मिरची हे कॉम्बिनेशन एकदम भारी लागतं. त्यामुळे मी पकोडे आधी तळून घेतले, कारण मला पुरणाची पोळी शेवटी करायची होती. पकोडे आपले थंड होतील असं तुम्हाला वाटेल, पण मी काय करते काचेच्या बाउलमध्ये काढून ठेवते आणि जेव्हा जेवते वेळेस ना ओव्हनमध्ये 2 मिनटामध्ये ते गरम करून घेते. पकोडे झाले. कुरवडी पापडी पण तळून घेतली आणि ते एका डब्यामध्ये भरून ठेवली म्हणजे ते छान व्यवस्थित राहील. आता आपण आमटीची तयारी केली. त्यासाठी किसलेलं खोबरं सुक्कं असू द्या ओलं असू द्या, आलं लसूण आणि काड्यांसहित कोथिंबीर छान वाटून घेतली. आपण इथे कांदा वापरलेला नाही आमटीला, ते का सांगते पुढे. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी करून ते वाटण घालून घेतलं. वाटण छान परतून घेतलं. त्यानंतर आपण 1 चमचा एसूर म्हणजे कांदा लसूण मसाला जो आमच्या मराठवाड्यातला फेमस आहे तो घालून घेतला आणि छान सगळं परतल्यानंतर ती जी येळवणी केलेली होती आपण काढलेली होती ती घालून घेतली. आणि एक महत्त्वाची इतर टिप्स आहे की जेव्हा आपण येळवणी फोडणीमध्ये घालू तेव्हा येळवणी थोडीशी गरम करून घ्यायची, म्हणजे त्याने तेल छान येतं आणि चव छान लागते. म्हणजे खूप थंडगार अशी नको. चवीनुसार मीठ घातलं. मंद आचेवर उकळून घेतली. आपली आमटी उकळते तोपर्यंत आपण गुळवणी करणार आहोत. तर गूळ जेव्हा आपण खिसला होता त्यावेळेसच मी काढून ठेवला. तर थोडंसं पाणी घालून असं उकळायचं, थंड करायचं आणि त्यामध्ये की नाही आपण जायफळ वेलची पूड घालायची आणि ही गुळवणी गाळून मग वापरायची. आणि आपली गुळवणी झाली. मग आपण कणकेला पाहिलं तर तुम्ही पाहताल कणिक किती आपली मऊसूत अशी भिजलेली आहे. वरून पण आपल्याला दिसते की नाही. आणि थोडंसं तेल लावून मग अशी मर्दून घ्यायची. आपली कणिक एकदम छान अशी मऊसूत तयार झाली. आता आपण पोळ्या लाटायला घेऊयात, कारण आपली आमटी झाली. एकीकडे मी भात पण लावून घेतला होता आणि भात होतोय तोपर्यंत आपल्या पोळ्या पण होतील. म्हणजे पोळ्या गरम राहतात, भात गरम राहतो आणि जर पकोडे थंड झाले तर ते थोडेसे गरम करता येतात. म्हणून मी ह्या स्टेप वापरते. तुम्ही पाहताल आपलं थंड झाल्यानंतर पुरण अगदी व्यवस्थित झालेलं आहे, जसं आपल्याला हवं असतं तसं. आणि कणिक पण एकदम अशी स्ट्रेच होते की नाही, तर ते पाण्यामध्ये ठेवल्यामुळं अगदी छान अशी कणिक तयार होते. आता तुम्हाला जर तेलपोळी करायची असेल तर तुम्ही तेलाचा हात घेऊ शकता. पीठ लावून करायची असेल तर तुम्ही पीठ असं ह्या पद्धतीनं घेऊ शकता. गव्हाचं पीठ आपण हाताला घेऊन असा गोळा तयार करून घेतला आणि छान हातावर पारी करून भरपूर पुरण भरून घेतलं आणि अंगठ्याच्या साहाय्याने ह्या पद्धतीने मध्ये प्रेस करत करत आपल्याला कणिक वरती घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा. मी पोळपाटाला पांढरा कपडा बांधला होता, कारण आपण जेव्हा पोळी लाटू की नाही तर ती जी पिठी वापरतो तर ती पिठी आहे ना त्या कपड्याला चिकटून राहते, पोळीला जात नाही. आणि जेवढी कमी पिठी लागेल पोळीला तितकी पोळी मऊसूत राहते. हे ह्यामागचं कारण आहे. आणि
पिठामध्ये घोळवून घेतलं आपण आणि मस्त अशी पोळी लाटून घेतली. पोळी लाटताना काठानी लाटायची बरं का, आणि पोळी एका बाजूने कधीच लाटायची नाही. म्हणजे म्हणतात ना की पोळी एक उलटायची नाही लाटताना, तर तसं अजिबात नाही. एकांगी पोळी म्हणतात आमच्या ग्रामीण भागात त्याला. पोळी दोन्ही बाजूनी पलटत पलटतच लाटायची. तुम्ही जर तेलपोळी करणार असाल तर ती पलटता येत नाही, पण तुम्ही पिठाची पोळी करणार असाल तर ना व्यवस्थित आलटून पलटून ती पोळी छान लाटायची आणि काठा छान पातळ करायच्या. पोळी छान गुबगुबीत फुगते आणि मऊसूत राहते. तुम्ही पाहताल. मग गरम तवा करून घेतला. तव्यावरती अजिबात तेल किंवा तूप घालायचं नाही आणि मस्त मंद आचेवर नाही किंवा मोठ्या आचेवर नाही, मीडियम फ्लेमवरती आपल्याला सर्व पोळ्या छान भाजून घ्यायच्या आहेत. आणि मी पोळीला की नाही भाजते वेळेस तेलच लावते, तूप लावत नाही. तुपाने थोडीशी वातड वाटते बरं का पोळी, कारण तूप थंड झाले की मग ते आळतं, पण तेलाचं तसं नसतं. जेवायला वाढताना मग गरम तूप वाढते, असं करते. तर ही आहे आपलं ताट आजचं पुरणाच्या पोळीचं होळी स्पेशल कटाची आमटी. मस्त तेल आले बघा, तर्री किती छान आली. गुळवणीमध्ये थोडंसं दूध आणि तूप घातलेलं आहे. तळणामध्ये पापड, कुरडई, भजे आणि इंद्रायणी तांदळाचा भात केलेला आहे. मऊसूत पोळ्यांवरती घातले आपण तूप. इंद्रायणी तांदळाचा भात करण्याचं कारण, आपली ही कटाची जी आमटी असते ना ती ह्या चिकट भातासोबत एकदम भारी कॉम्बिनेशन लागतं. कधी केलं नसेल ट्राय ना, नक्की करा. आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. ह्या वर्षीच्या होळीला ह्या पद्धतीची पुरणपोळी नक्की करून बघा. चला तर मग परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.